आज सकाळी उठले तेव्हा डोकं फिरलेलं होतं। सध्या त्याला कारणही तसंच आहे। आत्ता आजूबाजूच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लावली आहे आणि स्ट्रॉबेरी म्हणजे कॅश क्रॉप। त्याच्यावरती सगळा धंदा अवलंबून असतो आणि अर्थातच त्याचं पोट अवलंबून असतं। रात्री प्राणी येऊन पीक खाऊ नयेत म्हणून आणि दिवसा पाखरं लांब राहावीत म्हणून त्याने एक वेगळीच शक्कल लढवली आहे किंवा दुसऱ्या कोणीतरी ती लढवली आहे आणि शेतकऱ्यांना ती विकली आहे। आणि ती गोष्ट म्हणजे लाऊड स्पीकर्स। या स्पीकरमध्ये अत्यंत ढिंच्याक गाणी आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे भयानक ओरडण्याचे किंवा रडण्याचे आवाज रेकॉर्डेड असतात। खरं तर पहिले काही दिवस आम्हाला कळत नव्हतं की महाबळेश्वरला आमच्या माचीवरती रात्रभर हत्तीच्या चित्कारण्याचा आवाज कुठून येतोय। मग कळलं हा हत्ती त्या स्पीकरमध्ये बसून ओरडतोय। आम्ही रिक्वेस्ट केल्यावर हत्तीचं कुत्रं झालं आणि आता रात्रभर ते कुत्रं ओरडतं आणि दिवसा पाखरांना पेटाळण्याचं काम मराठी आणि हिंदीमधली काही अत्यंत दर्जेदार गाणी करतात, जी गाणी माणसांना तर आवडत नाहीतच, पण ती गाणी ऐकून पाखरं आणि प्राणीसुद्धा दूरच राहणं पसंत करतात। बरं, त्या शेतकऱ्यांना म्हणावं की बाबांनो, शांततेची किंमत मोठी असते, ती राखूया। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरांना दूर ठेवण्यासाठीचा हा जो उपाय आहे तो इतरत्र फसलाय आणि आपल्याकडे आलाय। एकदा का जनावरांना त्या आवाजाची सवय झाली की ते शेतामध्ये घुसून नुकसान करणारच आहेत आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर ते खऱ्या बांधलेल्या कुत्र्याला सुद्धा घाबरणार नाहीत किंवा माणसांच्या ओरडण्याला सुद्धा घाबरणार नाहीत, ही काळजीची बाब। कारण जनावरं आपल्यापेक्षा हुशार असतात। एकदा त्यांना या उपक्रमाची सवय झाली की त्यानंतर होणारं नुकसान हे खूप जास्त असणार आहे। पण आमचा आजवरचा अनुभव असा आहे की सांगून काही फरक नाही पडत। जोवर ठेच लागत नाही तोवर शहाणपण येत नाही। असो, तर सकाळी मी तिरमिरीतच उठले। चिडचिड सुरू होतीच। स्वप्नील बघत होता। दोनदा काहीही कारण नसताना त्यावर ओरडून झालं। त्याने शांतपणे ऐकून घेतलं। तिसऱ्यांदा मी चिडचिड केल्यावर मात्र तो मला रागावला आणि म्हणाला, मोमो पहिल्यांदा चप्पल काढ आणि मातीमध्ये जाऊन उभी राहा। हो हो, जणू काही मातीच मूठ ठिकणार आहे माझा, तू काही उपयोगाचा नाहीच आहेस, असं काहीतरी मी त्याला बोलले। पण स्वप्नीलचं ऐकलं। मी खाली जाईपर्यंत स्वप्नीलने जिथून आवाज येतो त्या शेतकऱ्याला फोन करून 3 तास स्पीकर बंद ठेव अशी विनंती केली आणि त्या शेतकऱ्याने ती प्रेमाने ऐकली सुद्धा। अचानक आवाज बंद झाला होता आणि पायांना सकाळी दव प्यालेल्या मातीचा ओला गारवा जाणवत होता। असं वाटत होतं की ती माती माझं सगळं दुःख, सगळा त्रागा शोषून घेतेय आणि तिच्यामधलं जेवढं चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे, ते मला परत देतेय। नकळत माझे डोळे बंद झाले आणि मन शांत व्हायला लागलं। मेडिटेशन याहून काय वेगळं असतं। 10 मिनिटात मी बरी झाले होते। स्वप्नीलचं ऐकून जेव्हा मला बरं वाटतं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक मिश्किल हसू उमटलेलं असतं। मी पण त्याच्याकडे बघायचं टाळते, कारण मला सुद्धा स्वतःच्या मूर्खपणाचं हसू येतच असतं। तो मिश्किलपणे म्हणालाच, आलं का डोकं ताळ्यावर? मी पण म्हणाले, हो, मातीमुळे आणि तुझ्यामुळेही, हे मात्र मनात म्हणाले। तू जिंकलास असं कुठलीही बायको नवऱ्याच्या तोंडावरती कबूल करते का? मजेचा मुद्दा सोडून देऊ, पण मला वाटतं माणसांच्या आजारपणाला तेव्हा सुरुवात झाली जेव्हा आपल्या पायात चप्पल आली, मातीबरोबरची नाळ तुटली। 6th सेन्स तर गेलाच, पण जाताना कॉमन सेन्सला सुद्धा बरोबर घेऊन गेला। आपल्याला बरं करण्यासाठी निसर्गच पुरेसा आहे। त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची आणि सगळ्या आजारांची उत्तरं आहेत, पण आपण त्यालाच दूर ठेवतोय किंवा आपल्यापासून पूर्णपणे तोडतोय। जे काम आपल्यासाठी निसर्ग फुकटात करतोय त्यासाठी आपण वेड्यासारखे पैसे भरतोय। तर पैसे कमावतोय का तर तब्येती ठीक राहाव्यात म्हणून। आपल्या विकासाची खूप मोठी किंमत निसर्ग भरतोय आणि आपल्या विकासाची खूप मोठी किंमत उद्या आपल्यालाही भरायची आहे। ह्या विकासामध्ये आपण चांगल्या पद्धतीने भर कशी घालू शकतो यावर कधीतरी वेगळं बोलू, पण हे वाचून पटत नसेल तर एकच काम करा, चप्पल काढा आणि मातीमध्ये जाऊन उभं राहा।